इथेही ऍक्च्युली खरं तर संशोधन होण्याची खूप अजूनही गरज आहे, कारण अजूनही खूप साऱ्या गोष्टी माहितीच नाही आहेत. केवळ मौखिक परंपरा ही फार मोठी परंपरा आपल्याकडे अव्याहतपणे चालू आहे. ते पूर्वी आदिम काळामध्ये यक्ष यक्षिणी म्हणून आपल्याकडे जे प्रचलित होतं किंवा त्याची पूजा आसरा वगैरे वगैरे, त्याचं कन्व्हर्जन आता एस्टॅब्लिश ड्युटीज मध्ये झालेलं बघायला मिळतं. झोपाळे पण असतात, नुसते झोपाळे ही पण देवता असते. त्याचं जे ओरिजिन आहे कोकणातल्या देवळांचं ते पूर्णपणे गायब झालं. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी देवता आहेत असं म्हटलं जातं. त्यातल्या किती देवता आपल्याला परिचित आहेत? खरं तर प्रस्थापित किंवा प्रसिद्ध असणाऱ्या देवता आपल्याला माहिती आहेतच, पण त्याचबरोबर प्रत्येक प्रदेशाची, प्रत्येक प्रांताची अशी काहीतरी देवता असते. आणि जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर कोकणामध्ये अशा अनेक देवतांची अनेक शेकडो वर्षांची परंपरा आहे, ज्या कोकणातल्या लोकदेवता म्हणून ओळखल्या जातात. आणि खरं तर कोकणातल्या सगळ्या लोकांना सुद्धा या देवतांबद्दल माहिती नाहीये. या एपिसोडमध्ये आपल्याला अशाच अनेक देवतांबद्दल ऐकायला मिळणार आहे आणि त्याबद्दल आपल्याशी गप्पा मारणार आहेत डॉक्टर शिल्पा हडप. नमस्कार. नमस्कार. पॉडकास्टचं डबोलं या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. कोकणातल्या लोकदेवता या विषयांवरती PhD केली आहे तुम्ही, तर मुळात हा विषय का घ्यावासा वाटला आणि ती उत्सुकता, ती क्युरिओसिटी तुमच्या मनात कुठून निर्माण झाली? मी सांगणारच होते की हा विषय म्हणजे ऍक्च्युअली मी जेव्हा या MA इंडॉलॉजी केलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून, तेव्हा आम्हाला सगळ्याच भारतीय प्राचीन संस्कृतींचा त्याच्यामध्ये अभ्यास, त्याचबरोबर मूर्तिशास्त्र, नाणकशास्त्र, पुराभिलेख विद्या ज्याला म्हणतात, की जे दगडावर कोरून लेख लिहिलेले असतात, अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास एकत्र भारतीय विद्या म्हणून तिथे शिकवला जातो अतिशय उत्तम प्रकारे. मी जवळजवळ 97-98 साली तो कोर्स केला. त्यावेळी मला फील्ड आर्किओलॉजी ॲक्च्युली म्हणजे जिथे उत्खनन करून गोष्टी बाहेर काढल्या जातात, त्यांचा बारकाईने अभ्यास केला जातो, अगदी मायक्रो बीड्सपासून ते स्केलेटॉन, भांडी मोठी मोठी किंवा जे काय उत्खननातनं मिळेल ते करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. पण समहाऊ काही कारणांमुळे ते नाही जमू शकलं. पण आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे श्री म माटे म्हणून जे लेखक होऊन गेले किंवा समाज उद्धारक होऊन गेले, त्यांचा मुलगा श्री माटे हे आम्हाला शिकवायला होते. आणि ते अतिशय म्हणजे विद्वान मंडळीच होती ही सगळी. त्यांनी मला विचारलं की कोकणातल्या लोकदेवतांवर काम करशील का? आणि खरं तर माझा फील्ड आर्किओलॉजीकडे ओढा असल्यामुळे मला त्या क्षणाला असं झालं, एकदमच कुठे आलं, एकदमच वेगळं आहे. पण आपण ह्या विद्वान मंडळींच्या विचारांपर्यंत पोचूच शकत नाही. म्हणजे आज PhD केल्यावर खरं तर कळतं की आपण किती पाण्यात आहोत. आणि आधी असं डोक्यात होतं की कोकण म्हणजे 5 जिल्हे आहेत, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे. तर आधी अख्ख्या कोकणवर आपण PhD करूया असा एक कॉन्फिडन्स होता. पहिल्या व्हिजिटमध्ये असं लक्षात आलं की एका छोट्याशा शहरामध्ये 300 ते 350 लोकदेवता आहेत आणि हे आयुष्यात कधीही पूर्ण न होणारं काम आहे. PhD जर पूर्ण करायची असेल आणि लिमिटेड म्हणजे ड्युरेशन, काही ठराविक ड्युरेशनमध्ये जर ती पूर्ण करायची असेल तर तुला रिस्ट्रिक्टेड एरिया घ्यायला लागेल. मग मी त्यातल्या त्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे सिलेक्ट केले, कारण की मी काम करत असेपर्यंत सुद्धा रत्नागिरी सुद्धा खूप शहरीकरणाकडे वळलेलं नव्हतं, लागला होता वारा. पण सिंधुदुर्ग तळकोकण तर आणखीनच रिमोट आणि अतिशय सुंदर अजूनही. आणि मग मी तिथे गेल्यावर असं लक्षात आलं, बापरे हे खूपच मोठा आवाका आहे आणि कोकण हा आयुष्यभर अभ्यासाला पुरेल असा हे आहे. मग मी ते 2 डिस्ट्रिक्टवर फोकस केलं. त्यातही एकात 17 तालुके आहेत, दुसऱ्यात 19 वगैरे 18-19 आहेत. तेही सगळे कव्हर करणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यातले सुद्धा ह्यातले काही आणि त्यातले काही ओके असे मिळून मी एकूण
16-17 किंवा 15 तालुक्यांमधल्या वेगवेगळ्या गावांमध्ये, अगदी रिमोट एरियामध्ये सुद्धा फिरले. कोकणातलं निसर्ग सौंदर्य म्हणा किंवा तिकडची खाद्य संस्कृती याच्यावरती लोक भरभरून बोलत असतात, पण तिकडे ह्या ज्या छोट्या छोट्या अगदी गावांमध्ये असलेल्या देवता आहेत ज्या पूर्णपणे अपरिचित आहेत आपल्यासारख्या माणसांना. अगदीच अगदी. तर त्यांच्या बरोबर काम करताना म्हणजे मुळात त्या देवतांबद्दल जाणून घेतानाचा अनुभव कसा होता? अतिशय सुंदर. म्हणजे कधी कधी हे जे आहे ना दुहिता, की लोकदेवता मुळात ही संकल्पना इतकी प्राचीन आहे की तू शोधायला जरी याचं पाळमुळं शोधायला गेलीस तरीही तुला त्याचा मूळ सापडत नाही. कारण की एकतर आज आपल्याकडे दुर्दैवाने डॉक्युमेंटेशन हा प्रकार खूपसा पाहायला मिळत नाही. जे काही डॉक्युमेंटेशन सुदैवाने आपल्याही लोकांनी खूप सारं, प्रभू देसाई म्हणा, राचिन ढेरे म्हणा किंवा तारा भवाळकर, आता आपण नुकत्याच हे झाल्या त्यांचं, किंवा दुर्गा भागवत, खूप जणांनी काम केलंय. पण ब्रिटिशांनी जे डॉक्युमेंटेशन आपल्याला सवय लावली किंवा आपण जे त्यातनं घेतलं त्याच्याने त्यांनी केलेल्या डॉक्युमेंटेशनमुळे आपल्याला खूप मदत होते. आणि त्या गॅझेटियर्स त्यांनी जी करून ठेवली त्याच्यावर त्यात खूप सारे उल्लेख मिळतात. आपल्या इथेही ऍक्च्युली खरं तर संशोधन होण्याची खूप अजूनही गरज आहे, कारण अजूनही खूप साऱ्या गोष्टी माहितीच नाही आहेत. म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मीच हे काम करत असताना मला 1589 मध्ये रघुनाथ नावाच्या माणसाने कोकणावर लिहिलेली पोथी मिळाली, जी याच्या आधी कधीही कुणीही अभ्यासलेली नव्हती किंवा वाचलेली नव्हती. आता तिची मूळप्रत नाहीये, हस्तलिखित नाहीये, पण आता ती कोल्हापूरच्या एका माणसाने टाईप करून ती केलेली आहे, पण ती सुद्धा कोणाला माहिती नाहीये. आणि त्याच्यामध्ये मला अभ्यास करता करता आजगावचा जो वेताळ आहे फेमस, त्याच्याबद्दलची माहिती मिळाली. आणि गंमत अशी की ती माहिती मिळवताना त्याच्यात त्याचं महात्म्य वगैरे दिलेलं आहे. त्यावेळी तिथे जागर, भजन, कीर्तन असं सगळं त्याला नवस केले जायचे. बऱ्याचदा अनुभवाला आलेल्या गोष्टी म्हणजे मी अगदी रिमोट म्हणजे मी एस्टॅब्लिश डिटीज कडे माझा फोकसच नव्हता. केवळ मौखिक परंपरा ही फार मोठी परंपरा आपल्याकडे अव्याहतपणे चालू आहे. तिच्यामुळे केवळ पुढच्या या जनरेशनकडनं त्या जनरेशनकडे आणि अशी माहिती ही पुढे आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक लोककथा, दंतकथा, गीत, ओव्या, प्रार्थना, गाऱ्हाणी, देवदेवतांची जुनी नावं, जे पूर्वी आदिम काळामध्ये यक्ष यक्षिणी म्हणून आपल्याकडे जे प्रचलित होतं किंवा त्याची पूजा, आसरा वगैरे वगैरे, त्याचं कन्व्हर्जन आता एस्टॅब्लिश डिटीज मध्ये झालेलं बघायला मिळतं. एकेकाळी राष्ट्रकूट नावाचे राजे होते आणि त्यांचे मांडलिक शिलाहार राजे जे कोकणामध्ये राज्य होतं काही काळ, काही भागावर त्याचं, तर तिथे गजलक्ष्मी आपल्याला खूप साऱ्या बघायला मिळतात. आज आपण गजलक्ष्मी म्हणून एक हत्ती देतो, पण ऍक्च्युली गजलक्ष्मी ही मध्ये कमळावर बसलेली लक्ष्मीची मूर्ती आणि तिच्या दोन्ही बाजूंनी तिच्यावरती पाण्याचा वर्षाव करणारे 2 हत्ती, असं कोरीव शिल्प असतं. आणि ते तिथे, पण आज खूप ठिकाणी ते असं देवळाच्या शेजारच्या कुंडांमध्ये ठेवून दिलेले आहेत, का तर कुठेतरी थोडंसं भग्न झालंय, कुठेतरी त्याला तडा गेलाय. आणि नवीन आजकाल खूप ट्रेंड आलाय की रिस्टोरेशनच्या नावाखाली जुनं जे होतं आपलं पारंपरिक जे आहे ते सगळं नूतनीकरणामध्ये कन्वर्ट होतं. त्याला रंग लावायचे, लेपन करायचं. नुसतं रंग लेपन नाही तर त्याचं पूर्ण स्वरूपच बदलून टाकणं. म्हणजे जी कोकणातली मंदिरं, हा जो त्यांचं वैशिष्ट्य आहे की जी घरासारखी असतात, देवालय, आलय म्हणजे घर, आपलंच असं घर असतं तसं देवाचं घर, देवघर, तर ती कौलारू, तिथल्या हवामानाला सूट अशी की पाऊस खूप आहे तर मग ते, पण ते जाऊन आता सिमेंटीकरण तिथे सगळं. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या मी PhD करत असताना मला स्वतःला की अरे 2 वर्षापूर्वी माझ्याकडे फोटो होता, ते मंदिर पूर्ण वेगळं आहे, तिथे लाकडी कोरीव काम होतं सुंदर, पण आता ते नाहीये, गायब आहे. मूळ मूर्ती नाहीये तिथे. संगमरवरी सगळी चकचकीत
सगळ्या टाईल्स लावून चकचकीत केलेली मंदिरं. मान्य आहे की ते मेंटेन करणं पण अवघड आहे. तिथल्या लोकांना ते सगळं लाकडी कोरीव काम ज्याला वाळवी लागू शकते किंवा पेंटिंग्स किंवा हे सगळं ते तसंच्या तसं ठेवणं हे अवघड काम आहे. पण जेन्युइनली मला असं वाटतं की हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे आणि सरकारने थोडंसं ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की ते जतन करून ठेवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी. माझं असं म्हणणं नूतनीकरण करण्यात हरकत काही नसते, पण जसं आहे तसंच तुम्ही ते पुन्हा नव्याने जर केलं तर परंपरा आपली काय आहे किंवा ती टिकवायची आपल्या हातात आहे. नुसतं म्हणजे फुकाचा अभिमान बाळगण्यापेक्षा जर खरंच जमिनीवर उतरून काम केलं तर जास्ती चांगलं होऊ शकतं. हे ते 10-12 वर्षात मला फार जाणीव झाली. आणि मूर्ती सुद्धा तिथे अशा काही अनुभव आले की पेपरमध्ये छापून आलेलं आम्ही तिथे बघायला प्रत्यक्ष म्हणून गेलो की लज्जागौरी हा जर तुला काही ऐकला असेल कधी प्रकार, तर ती जननाची प्रजननाची देवता आहे ती ऍक्च्युली. आणि लज्जागौरी आहे ती, तिचं शिर लज्जेने गळून पडलेलं असतं. तिचे मातृत्व दर्शक जे काही अवयव असतात ते मोठे दाखवलेले असतात आणि ती अशी उत्तानपाद असते पायवर घेतलेली. तर तसं आणि मूल जन्माला येतंय अशा पद्धतीची एक मूर्ती तिथे होती जी प्राचीन काळापासून. आपल्याकडे प्राचीन काळी मुळात फर्टिलिटी हा इतका महत्वाचा मुद्दा होता आणि लोकांना त्याच्यात ऐगो वगैरे आजकालच्या पद्धतीने बघितलं जातं किंवा आजकालच्या पद्धतीने त्याला हे केलं जातं देव म्हणजे मंदिरांवरच्या मूर्तींना वगैरे सुद्धा. तेव्हा तो दृष्टी खूप अतिशय निकोप होता आणि त्याची पूजा ही फर्टिलिटीसाठी त्याची पूजा करायची आहे इतका साधा त्याचा अर्थ होता आणि लोक ते करायचे. म्हणजे त्याच्यात काही झाकून ठेवणं हे करून ठेवणं हा काही फारसा प्रकार नव्हता जो आजकाल खूप बघायला मिळतो. म्हणजे इव्हन मूळ मूर्ती ही इतकी झाकलेली असते कपड्यांनी म्हणा किंवा फुलांच्या सजावटीने म्हणा की तिचं मूळचं सौंदर्यच बघायला मिळत नाही. मला कित्येक देवदेवतांच्या मूर्ती बघायलाच नाही मिळाल्या कारण त्या पूर्ण एवढं सोडून चेहरा उघडा ठेवायचा आणि बाकी सगळं त्या वस्त्रांनी फुलांनी झाकून टाकायचं. मग तिची आयुध कळत नाहीत, तिची वाहनं कळत नाही, तिच्या आजूबाजूला जे काही कोरीव काम आहे त्यातनं खूप गोष्टी उलगडतात ते समजत नाही. मग अशा वेळेला मला रिस्ट्रिक्शन्स खूप आली की एकतर माहिती सांगायला कोणी नाही तिथे आणि खूप जुनं आहे. देवे काही नाही, देवी आहे देवे बस करत आलोय, आमचे पूर्वज करत आले म्हणून आम्ही करतोय. ह्या पलीकडे त्या लोकांचा विश्व नाही. ते अतिशय सुंदर आहे, त्याच्याबद्दलही काही हे नाही. त्यामुळे मला मग इथे येऊन मी माझ्या ह्याच्यात किंवा जुन्या लोकांनी ढेऱ्यांसारख्या लोकांनी लोकसंस्कृतीवर प्रचंड काम केलंय. त्यांचे वाचन करून दुर्गा भागवतांचे रेफर करून किंवा इतर काही परदेशी पण खूप जण विद्वानांनी काम केलंय त्यांची आणि इतर अनेक विद्वान आहेत त्यांच्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन आणि मग थोडंसं माझं लॉजिक वापरून मला बऱ्याचशा देवतांचा उलगडा करावा लागला. पण तो अतिशय सुंदर अनुभव होता. आणि मुख्य गोष्ट अशी होती की ही सगळी पूर्ण भारतीय गोष्ट किंवा संकल्पना इथल्या असल्यामुळे गावराटी, मर्यादा, हे देवदेवस्की हे जे पूर्ण कोकणी शब्द आहेत त्यांना काही इंग्रजी कन्सेप्टच नाहीये. गावराटी हा प्रकार इतका सुंदर आहे कोकणातला की प्रत्येक गाव आधी वसताना त्याची लोकदेवता किंवा ग्रामदेवता बसवली जाते जी त्या गावाच्या प्रोटेक्शनसाठी म्हणून प्रामुख्याने तिथे ठेवते आणि मग नंतर तिची डेली लाईफमध्ये पूजा केली जाते आणि मग ते वाढतं गाव समृद्ध. आणि ती गावराहाटी कशासाठी असते तर गाव आणि गावकरी ह्यांचं सुख, समृद्धी, नंतर शांतता, आनंद आणि सुरक्षितता या गोष्टीसाठी म्हणून जे काही विधी रीतिरिवाज परत ह्या परंपरा तिथे सुरू झाल्या त्याला गावराहाटी असं म्हणतात. आणि ती नित्यनेमाने आजही तिथे जो कोण पुजारी असेल त्या देवीचा तो अगदी मनापासून करतो. आपली भूमिका प्रत्येक जण अतिशय उत्कृष्टपणे पार पाडतात आणि प्रामाणिकपणे पार पाडतात. तर फोक
कल्ट म्हणजे माझा विषय कल्ट इमेजेस. आता कल्ट म्हणजे आपण पंथ म्हणतो किंवा कुठल्याही प्रकारे एका रस्त्याने जाणारा, एका प्रवाहाने जाणारा भक्तीचा मार्ग किंवा पूजा विधी, जे काही श्रद्धेचा मार्ग. आणि इमेज म्हणजे काय तर फॉर्म, आउटर फॉर्म, त्याला इमेज असं म्हणतो. मग तो कुणाचाही असू शकतो. मग तो फॉर्म हा त्याला नाक डोळे हात पाय नसले तरीही चालेल. बरोबर. त्याला तांदळा असं तिथे म्हणतात. म्हणजे व्यक्त देवता आणि अव्यक्त देवता. जे अव्यक्त आहेत ते अनघड दगड असतात, त्याला शेंदूर फासलेला असतो, फार फार तर डोळे लावलेले असतात, किंवा कधी कधी काही सुद्धा नसतं, नुसताच तो त्याला कपड्यांनी हार फुलांनी हे केलेलं असतं. आणि छोटीशी घुमटी. कित्येक तर लोकदेवता मला अशाही मिळाल्या ज्या छोट्याशा पार आहे आणि पारावर घुमटी छोटीशी उभारली आहे की आपल्याला जसं आपल्या डोक्यावर छप्पर लागतं तसं त्याला लागतं. ही इतकी साधी त्याच्यातनं कल्पना. आणि ती छोटीशी अजिबात नाही, अजिबात नाही, अतिशय सजावट नाही, काही नाही. आजूबाजूला येणाऱ्या रानफुलं वाहिलेली आणि देव आणि आपण. खरं देवता किंवा खरं जे मंदिर किंवा देव ही जी कन्सेप्ट आहे ना ती मला तिथे अनुभवायला मिळाली. नक्कीच. कारण आपण म्हणतो ना की आदिम काळापासून माणूस हा निसर्ग पूजक होता. एक्झॅक्टली. तर तोच एक भाग मला वाटतं ह्या निमित्ताने बघायला मिळतो. अगदी अगदी. आणि निसर्ग आणि काहीही आजूबाजूला नसतं, अतिशय निरव शांतता असते. आणि तिथे आपण बसलो की ते देव म्हणजे दुसरं काही करावंच लागत नाही ना. भक्ती आपोआप येते, श्रद्धा आपोआप येते. त्याची माहिती नाही मिळत पण इट्स ओके. डॉक्युमेंटेशन तर झालं. आणि हेच आज होणं खूप महत्वाचं आहे की जे नाहीये आणि ते टिकवणं शक्यतो जेवढं आपल्या परीने टिकवता येईल तेवढं. अशा एक मी मगाशी तुला म्हटलं की अभ्यास करताना जो वेताळ मी सगळीकडचेच कव्हर केले, तर त्याच्यात आजगावचा जो वेताळ आहे तो खूप जागृत मानला जातो. बरं. आणि वेताळ ही कन्सेप्ट अशी आहे, तो शिवाचा एक गण म्हणजे किंवा अवतार मानला जातो आणि तो गावाचं रक्षण करतो. तो रात्री गावाभोवती फेरी मारतो. अच्छा. आणि मग गावात गावकरी शांत झोपलेले असतात की तो आहे आणि तो गावाच्या भोवती आपलं रक्षण करत फिरतोय. पण मग त्याला फिरताना तो अनवाणी फिरणार का, म्हणून त्याला चपला घालतात. तर तिथल्या चपला ह्या साईजनी इतक्या मोठ्या आहेत आणि त्या झिजतात असं तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. आणि हे त्याला प्रचंड प्रमाणात केळीचे घड वाहिले जातात आणि मुद्दाम लोक बनवून तिथे चपला घेऊन येतात आणि 5-5, 6-6 फुटी सुद्धा चपला आपल्याला तिथे बघायला मिळतात. कोल्हापुरी. हो. आणि ज्यांना परवडत असेल त्या चांदीच्या वगैरे पण देतात. पण साध्या आपल्या चामड्याच्या हे खूप तिथे वाहिल्या जातात. आणि मग त्यांचा खूप मोठा ढिगारा झाला की तो घेऊन एका ठिकाणी मातीमध्ये पुरला जातो. म्हणजे कित्येकदा मला असं आता वाटतं ना की आर्किओलॉजीमध्ये जेव्हा फाइंडिंग जमिनी खालनं मिळतात तेव्हा आपल्याला त्याचा असा काही अर्थच लागत नाही की काय असेल, किंवा म्हणजे माणसं तेवढी मोठी होती का काय. जे आपण कुठून कुठेही जातो सुटावरून किंवा एकाच ठिकाणी एवढ्या का काढलं, पण आजूबाजूला तर काही मंदिर दिसत नाही, हे नाही ते नाही, तर कधी कधी आपण उगीच ना त्याचा खूप मोठा काहीतरी अर्थ असेल. तर इतकी साधी गोष्ट सुद्धा असू शकते त्याच्या पाठीमागे की आता जीर्ण झालं आणि ठेवायला जागा नाहीये, मग काय करायचं त्यांचं. तशा फेकून तर नाही ना देता येत, देवाला वाहिलेल्या वस्तू आहेत त्या. मग त्या पृथ्वीत म्हणजे मातेतच आणि मातीत असं त्या सामावून जातील. ही एक साध्या भावनेने केलेली कृती आहे ती. पण काही वर्षांनी जेव्हा ती सापडते तेव्हा तिला इतकं ग्लोरी काहीतरी एक वलय निर्माण होतं. आणि तर असं मला असं वाटतं की कधी प्रत्येक गोष्टीला काही असा भयानक अर्थ असेल किंवा तो काढावाचा असंही नाही आणि नसेल असंही नाही, काहीच सांगता येत नाही. तर ती पोथी रघुनाथ नावाच्या माणसाने 1589 मध्ये लिहिली, म्हणजे साधारण 16व्या शतकामध्ये. तर त्यांनी त्याचं खूप त्याचा महिमा वर्णन केलाय. त्या कोकण महात्म्य नावाची त्यांनी ती पोथी लिहिली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या आजगावच्या वेताळाचा महिमा वर्णन केलेला आहे. ज्यावेळी एखाद्या देवतेचा महिमा वर्णन केला जातो त्यावेळी ती ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेली असते. बरोबर. आणि कुठल्याही गोष्ट, देव असू देत, माणूस असू देत, वस्तू असू देत, ती एस्टॅब्लिश व्हायला एका दिवसात होत नाही.
त्याला काही काळ किमान काही 100 वर्षाचा तरी काळ जावा लागतो. तर याचा अर्थ की 1589 मध्ये ती एस्टॅब्लिश डिटी होती, देवता होती, तर मग किमान 200 वर्ष तरी तो त्याच्या आधीपासून तिथे असणार, पूजला जात असणार. ज्या अर्थी तो एवढा जागरण वगैरे त्याचं सगळं केलं जायचं, लोक तिथे समोर बसायची, असं वर्णन त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि त्याला व्हायची त्यावेळी सुद्धा. आणखीन एक प्रकार तिथे फिरता फिरता मिळाला तो म्हणजे वालावल आणि चेंदवण सिंधुदुर्ग मध्ये गाव आहेत, त्याच्या बॉर्डरला देवी माऊलीचं मंदिर आहे. म्हणजे मूर्तिशास्त्रीय दृष्ट्या तू पाहायला गेलीस तर ती महिषासूर मर्दिनी आहे, जी टिपिकल ती महिषाला मारती अशी, पण तिला तिथे देवी माऊली म्हणून ओळखली जाते आणि पूजलं जातं. आणि तिथे लोक नवस बोलतात आणि ते पूर्ण झाले की लाकडाचे वस्तू अर्पण केल्या जातात. तर गंमत अशी आहे की त्या लाकडाच्या वस्तूंमध्ये तुला काय वाटेल ते बघायला मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तिथे देवीच्या बाहेरच्या वरांड्यामध्ये खूप मोठा असा ढिगारा आहे की जो नवस पूर्ण केल्यानंतर लोकांनी वाहिलेला आहे. मी त्या पुजाऱ्यांना विचारलं तेव्हा मग त्यांनी एक एक माहिती सांगायला सुरुवात केली की हा लांबून लांबून सुद्धा इथे लोक येतात आणि मग वस्तू वाहतात. मग वस्तू वाहतात म्हणजे काय करतात? त्यामुळे काही नाही, तिकडे ते अर्पण केलेल्या वस्तू ठेवून दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता नंतर तिकडे जाऊन. म्हटलं बरं ठीक आहे. म्हणून आम्ही गेलो आणि त्या ढिगाऱ्यामध्ये आम्हाला अक्षरशः अवयव शरीराचे अख्खा माणूस, लाकडी, ऑफकोर्स लाकडी, कारण मग हात पाय नाक कान बोट पासून ते अख्खं माणसाचं पुरुष, अख्खा पुरुष, अख्खी स्त्री छोटे लाकडी बाहुलीच्या रूपामध्ये असे मिळाले. इतकेच नाही तर म्हणजे गमतीची गोष्ट अशी की तिथे एक हृदय मिळालं ज्याला वॉल बसवलेले होते आणि ते लाकडाची त्याची प्रतिकृती करून त्या देवीला वाहिलेली होती. तर म्हणजे मे बी कोणाचं तरी ऑपरेशन सक्सेसफुल झालं असेल आणि मग त्यांच्या घरच्यांनी ते तसं बाई तुला हे वाहू, आणि हे एक आकार होता, हे काही आम्हाला कळेना मिळालं की हे काय आहे. म्हणून त्या पुजाऱ्यांना विचारलं, म्हणे आतड आहे, आणि ते लाकडाचा आताडा करून वाहिलेलं होतं. इतके म्हणजे अमेझिंग गोष्ट आहे तिथे की डबल डेकर विहीर, घर इथपर्यंत मजल गेलेली आहे. म्हणजे वस्तू श्रद्धेने वाहणं इथपर्यंत. डबल डेकर वगैरे काय कळलं नाही. बस डबल डेकर बस. जनावर वाहतात लाकडाची बनवून, उंदीर आहे, गाई गुरं आहेत, लाकडी नाव आहे, मासे आहेत की खूप मासे मिळू देत, अशा विविध लाकडी वस्तू बनवून, आणि ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी चांदीच्याही वाहिलेल्या असतील. म्हणजे टाक एक प्रकार तिथे खूप बघायला मिळतो. डेली तुमच्या म्हणजे घरात सुद्धा देवाऱ्यामध्ये टाक हे. आणि मला तिथे विचारताना की टाक म्हणजे नक्की काय आहे, तर कित्येक घरांमध्ये गेलेले स्त्री आणि पुरुषांचे टाक आहेत. हो, आता आपल्याकडे फोटोग्राफी उपलब्ध आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे आपला पूर्वज ते फोटोच्या रूपात, म्हणजे बाईचं की तिच्या ती व्यक्ती, आणि असे टाक आहेत आणि पूर्वज म्हणून ते पूजले जातात. बाप रे. हो, मुखवटे हा एक खूप मोठा प्रकार कोकणात बघायला मिळतो. देवीला प्रचंड प्रमाणात देवीला किंवा इव्हन आपली पिंड असते त्याला पत्र्याचा कव्हर पिंडीचा वरचा केला जातो, चांदीचा सोन्याचा, ज्याची जशी ऐपत असेल तसं त्याला वाहिलं जातं. त्याच्यात मुखवटे हा खूप मोठा भाग आहे देवाला त्या. आणि तो मुखवटा जनरली ज्या वेळेला पालखी असते त्यावेळेला चलमूर्ती जर नसेल तर तो मुखवटा त्याचं प्रतीक म्हणून, सिंबल म्हणून पालखीत ठेवून तो मिरवला जातो, नाचवला जातो. आणि अशा पद्धतीने यात ही जी परंपरा आहे हे वाहण्याची, ही खूप प्राचीन आहे. आता ती आपल्याकडनं परदेशात गेली का परदेशातून आपल्याकडे आली हे कळायला काही मार्ग नाहीये. पण प्राचीन ग्रीसमध्ये अशा वाहिलेल्या मूर्ती अशा वाहिलेल्या वस्तू नवस पूर्ण झाल्यावर वगैरे या मिळतात.
2-2 हजार वर्षापूर्वीपासून, आणि आजही तिथे ही प्रथा चालू आहे. चर्चेसमध्ये बाळ, मग मी म्हणलं तसं टाक किंवा पत्र्यावर एम्बॉस ज्याला म्हणतात तसं करून पाय व्हायला जातो. ह्या एन्शंट वोटिव्ज आहेत. वोटिव्ज म्हणजे नवस्फूर्ती केल्यानंतर व्हायला जाणाऱ्या गोष्टी. तर ह्या तिथे आहेत, तशाच आपल्याला इथे पण बघायला मिळतात. तर कनेक्टिव्हिटी जी आपण म्हणतो संस्कृतींमध्ये, त्याचा असा काही पक्का ठोस प्रत्येक वेळेला पुरावा देता येत नाही, किंवा हा इथलं बघून इथे आलं असेल किंवा तिथलं बघून इथे आलं असेल. पण ही गंमत संस्कृतींमध्ये कशी जगभर तो पसरलेलं असलं तरी सुद्धा एक काहीतरी धागा कॉमन असतो, आणि तो कसा आणि कशा पद्धतीने तो कुठून कुठे जातो हेही कळत नाही. इव्हन लोकदेवता ह्या आपल्या वैदिक देवतांपेक्षा सुद्धा खूप आदिम किंवा प्राचीन आहेत. म्हणजे वैदिक देवतेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या देवता सुरू झालेल्या दिसतात, विष्णू, शंकर किंवा ब्रह्मा हे ते. पण त्याच्याही आधी निसर्ग देवता होत्या. मूर्त रूप नव्हतंच त्यांना, अमूर्त होत्या त्या सगळ्या. तेव्हापासून किंवा त्याच्याही आधीच्या आदिम यक्ष, आसरा, पाण्याशी रिलेटेड ज्या देवता असतात त्या, ह्याचं जे काही थोडं पॉलिश रूप ज्याला आपण म्हणू, त्या आज भजल्या जाणाऱ्या ह्या देवता आहेत. हे व्हाईस वर्सा सुद्धा असू शकतं की वैदिक देवता कन्व्हर्टेड इनटू लोकदेवता, किंवा लोकदेवता नंतर पॉलिश होऊन छान एस्टॅब्लिश डिटी म्हणून सुद्धा ती आज पूजली जाते. हे पण गंमतशीर गोष्ट आहे म्हणजे. आणि ह्याचा तुला नाही म्हणजे कित्येकदा त्याचा काही थांग पत्ता लागत नाही. हा कुणकेरी म्हणून सिंधुदुर्गामध्ये गाव आहे खूप आतमध्ये. तिथे मला एक वेताळाची मूर्ती मिळाली. ती खरं बघायला गेली ना तर म्हणजे भीती वाटते. सोळे बिळे असतात तिला, तिचे डोळे असे आग्या वेताळच आपण म्हणतो ना त्याला, की चिडलेला किंवा असा तो रूपच त्याचं तसं आहे, रौद्र आहे, भयानक. तर त्याचे केस म्हणजे नागांच्या फण्या आहेत. त्याचे बाजूबंद म्हणून नाग आहेत, त्याचे अँकलेट पायातलं म्हणून नाग आहेत, कंबरपट्टा म्हणून नाग आहे, आणि त्याच्या मुकुटावर सुद्धा इथे तुला सगळ्या नागफण्यांचंच डिझाईन दिसतं. आणि ते फार म्हणजे जरी रौद्र असला ना तरी आकर्षक आहे. काहीतरी एक प्रकारचं आकर्षक त्याच्या रूपामध्ये ते शिवाच्या आपल्याला दिसतं. नंतर रत्नागिरीमध्ये कात्रा देवी म्हणून सागवे बंदर आहे, की ही छोटीशी 6-7 इंचाची पंचधातूची मूर्ती आहे कात्रा देवी म्हणून. ही दिसायला उग्र आहे, अशी मवाळ वगैरे नाहीये, आणि तिच्या नाकामध्ये काढती घालता येईल अशी नथ आहे छोटीशी अजूनही. हो, हा फोटो आत्ताचा म्हणजे मी काढलेलाच आहे, आणि अतिशय सुंदर मोत्याची जुनी ती नथ असावी. तिची जडणघडण किंवा घडणावळ काय म्हणतात ते जुन्या प्रकारचं आहे. आणि तिथल्या पुजाऱ्याला ॲज युज्युअल बाकी काहीच माहिती नव्हतं, फक्त तिच्या उत्सवाबद्दल मला माहिती मिळाली. तिची गंमत अशी आहे की ती म्हणते एका रात्रीत जर तुम्हाला मंदिर बांधता येत असेल तर मला मंदिर बांधायचं आहे, नाही तर मला मंदिरच नको. ती घरात राहते, ते तिचं घर आहे. आणि पुजारी म्हणून वर्षभर त्या गावामध्ये तिची पूजा ही रोटेट केली जाते. प्रत्येक घरात ते एक वर्ष एका घराला, एक वर्ष पुढच्या, अशी जी काय आजूबाजूला जी घरं आहेत ते प्रत्येक दरवर्षी एकाला मान असतो. मग ते कुटुंब हिच्या घरात राहायला येतं त्या वर्षभरासाठी. अच्छा, म्हणजे हे मंदिर हिला मंदिर नाहीये, ती घरात राहते, तेच मंदिर मानतात. आणि तिची पूजा त्या वर्षी ज्या कुटुंबाकडे असेल ते कुटुंब तिच्या घरी राहायला येतं, म्हणजे त्या मंदिरात राहायला येतं थोडक्यात. आणि 3 दिवसाची हिची जत्रा असते. तर त्याला पहिल्या दिवशी आढळ असतं, म्हणजे तिला त्या घरातून मिरवत गाजत पालखीमध्ये ठेवून सड्यावर आणतात. सड्यावर म्हणजे कोकणामध्ये जिथे खडकाळ अशी सपाट जागा असते त्याला सडा असं म्हणतात. तर तिथे तिच्या डोक्यावर आढळ म्हणजे काय तर छप्पर, 1-2-3 दिवसासाठी म्हणून तिथे तिला छप्पर बांधलं जातं. आणि सड्यावरती त्या दिवशी पहिल्या दिवशी असतो तो सरण असतं. सरण म्हणजे चिता. तिच्या समोर चक्क आपण माणसाला शेवट माणूस गेल्यानंतर लाकडावर ठेवून अग्नी देतात तशी चिता रचली जाते. आणि असं त्या बायकांना आम्हाला समजलं की
त्या चितेमध्ये गर्भवती असताना गेलेल्या स्त्रीचं हाडच लागतं टाकायला. आणि ते अवसरी जे असतात, मानकरी ज्यांना अवसरी म्हणतात, अवसरी म्हणजे ज्यांच्या अंगात येतं, बर, तर त्यांच्या अंगात येतं आणि 8 दिवस आधी ते पंचक्रोशीत फिरतात आणि त्यांना ते मिळतंच, अशी एक श्रद्धा आहे गाढ. आणि त्या रात्री गर्भवती असताना गेलेल्या स्त्रीचं हाड. आता मी म्हणजे कसं आहे ना, की काही गोष्टी या फार खोदून विचारता येत नाहीत किंवा त्यांना मग ते लगेच कोशात जातात, बंद होतात ती माणसं. आधी तर ती बोलतच नाहीत, पण खूप जास्ती तुम्ही बाजूचं हे विचार करून विचारून विश्वास संपादन करून थोडीफार माहिती मिळते आणि जेव्हा मोकळे होतात तेव्हा सगळं सांगतात आणि तर मिळते, अशी ती श्रद्धा आहे. आणि मग त्या रात्री ती चिता पेटवली जाते आणि तिथे कुणीही थांबायचं नसतं. ती देवी आणि ती चिता, त्या सड्यावर रात्रभर कुणीही जायचं नसतं. दुसऱ्या दिवशी असतं ते त्या देवीचं चाक काढणं असं म्हणतात तिथे, म्हणजे तिची दृष्ट काढतात. आणि मग तिला अख्खं गाव सुतक पाळतं ते 3 दिवस आणि डोक्यावरनं तिसऱ्या दिवशी अंघोळ करतात आणि त्याला जत्रा असते त्या दिवशी, शेवटच्या दिवशी तिला वाजत गाजत पुन्हा त्या घरात आणलं जातं. ती 3 दिवस तिथे त्या सड्यावर राहते आणि मग चाक काढणं वगैरे, मग ते सगळे डोक्यावर आंघोळ करतात आणि अशी ती जरा रौद्र किंवा जरा अशी जागृत देवी आहे असं मानलं जातं. तर तिची मूर्ती पण थोडीशी त्याच धाटणीची आहे की पटकन बघितलं की थोडी भीती वाटेल. आणि नंतर इथे येऊन जेव्हा आम्ही ते फोटो एनलार्ज करून बघितले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तिच्या गळ्यामध्ये सोन्याच्या नाण्यांची पुतळ्याची माळ आहे ओवलेली. अरे म्हणलं, आपल्याकडे पुतळ्यांची माळ हे अगदी कॉमन गोष्ट आहे, म्हणजे सगळ्या देवी देवतांना आणि ह्यांच्या पुतळ्याची माळ असते, पण त्याच्यामध्ये लक्ष्मी असते. आणि म्हणजे त्याचं ते त्या नाण्यावरती किंवा त्या गोल कॉईन आकाराचं म्हणजे त्याच्यावरती कोरलेली असते आणि ती गळ्यात घातलेली असते. मी जेव्हा हे झूम करून बघितलं तेव्हा ना त्याच्यावरची भाषा मला वाचता आली किंवा ना त्याच्यावरच्या फिगर्स माझ्या ओळखीच्या वाटल्या. म्हटलं ही तर नाणी वेगळी आहेत कुठली तरी, मग ही कुठली नाणी आहेत काय, असं जेव्हा मी त्याचा जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा माझं असं लक्षात आलं की ती जुनी इटलीच्या भागामध्ये त्या काळात 12व्या-13व्या शतकामध्ये वापरली जाणारी डकेत नावाची नाणी आहेत. आणि त्या प्रतिमा जे बसलेला राजा टाईप किंवा तो मेन, त्याला डोज असं म्हणतात आणि ती सोन्याची 3 नाणी आहेत जी त्या काळी वापरात होती. आणि त्यावेळेला आपलाशी युरोपचा आणि आपला वेस्टर्न कोस्टल एरियाचा व्यापार खूप मोठ्या तेजीत होता. आणि मे बी माझं असं कन्क्ल्युजन आहे की कोणीतरी व्यापारीच असणार ज्याच्यावर काहीतरी आपत्ती कोसळली असणार आणि तो त्यातनं सुखरूप बाहेर पडला आणि तो जेव्हा या सागवे बंदराला लागला असेल किंवा तर त्या देवीला त्यांनी हे केलं असणार की तुझ्यामुळे मी, किंवा तिथल्या लोकांनी त्याला सांगितलं असणार किंवा त्याला ती ऑलरेडी माहिती असणार की बाबा इथे अशी अशी देवी आहे आणि मग ती लोकांना संरक्षण करते, तिला त्यांनी ते नवस बोलून तिला ती वाहिली असावी असा माझा अंदाज आहे. ही आणखीन एक मजेशीर देवता कुणकेरी गावामध्ये मला मिळाली की हुडा देवी तिचं नाव. एक मुलगी विहिरीवर पाणी भरताना दिसत होती. म्हटलं पटकन आपण तिला गाठूया आणि तिच्याकडनं काही माहिती आहे का ते कळूया. अजिबात कोणी आजूबाजूला नव्हतं, पण जसं आम्ही त्या मुलीला विचारायला लागल्यावर पटापटा कुठून गोळा झाली माहिती नाही, लोक गोळा झाली आणि मग ती सांगायला सुरुवात करतात. काय म्हटलं इथे हुडा देवी म्हणजे आम्ही जिथून फाट्यावरनं आत शिरलो तिथे मोठ्या कमानीवर हुडा देवी मंदिर कुणकेरी तुमचं स्वागत करत आहे वगैरे वगैरे असं मोठी कमान होती. तिथे सगळी ती छोटी छोटी मंदिरं, मेन मंदिर फिरलो, महिषासुरमर्दिनी म्हणजे सांतेरी जिला म्हणून पूजतात, तर तिचं होतं रवळनाथ, इतर देवदेवता होत्या, पण हुडा देवीचं मंदिर कुठेच नाही दिसलं किंवा मूर्ती कुठेच नाही दिसली. मग त्या मुली म्हणलं अगं हे हुडा देवीचं मंदिर आहे ना? हो म्हणली. म्हणलं कुठे आहे? हे काय समोर आहे म्हणलं. समोर बघितलं, म्हणलं
मंदिरात आहे का ह्या कुठल्या? ही काय इथं उभी आहे पुढं? अय म्हणलं बाई तुला दिसते मला नाही दिसत आहे. अहो हा खांब नाही का दिसत आहे मोठा? 105 फूट उभा मोठा खांब तिथे हुडादेवी म्हणून आहे. तो हा हे इथे मी आहे. तो सागवानाचा आहे. हुडा म्हणजे सागवान. फूट उंच. आणि दर 50 वर्षांनी हा खांब बदलला जातो. त्याची प्रचंड मोठी प्रोसेस आहे. 8 ते 10 दिवस अख्खं गाव श्रमदानातनं ते लाकूड निवडतात, झाड निवडतात, ते तोडून आणतात, ते रंधा मारतात, गुळगुळीत करतात आणि एक मोठे मोठे लाकडी ओणके एकावर एक एकावर एक एकावर एक असे रचून त्याचा एवढा मोठा खांब उभा करतात. ती उभं राहण्याची म्हणजे त्यांनी मला अख्खी नंतर मग ते मला गावाचे जे मानकरी होते त्यांना मी भेटले, म्हणजे मला फोन नंबर मिळाला. मी फोनवर सुद्धा लोकांनी मला खूप मदत केली. अख्खी त्यांनी 4 दिवसाचा त्या सगळ्या उत्सवाच्या सीडीज मला पाठवल्या की तो उतरवणं खांब आणि नवीन उभा करणं ही एवढी मोठी प्रचंड हे असते. एवढे दोरखंड एक्झॅक्टली. आणि तो कसाही पडून वगैरे चालत नाही. तो व्यवस्थित ती केवढी म्हणजे लोक लागतात, मदत लागते आणि तो असा हळूहळू हळूहळू एकीकडनं तिकडनं ओढून इकडून आडवा आडवा करतात आणि मग नवा उभारणं हा सुद्धा एवढी मोठी एक सगळं ते हे असते, प्रोसेस असते. आणि त्यावेळेला दर 50 वर्षांनी म्हणलं मी पुण्यात आल्यानंतर विचार करायचे ना ह्या सगळ्या गोष्टींवर. तिथे नाही सुचायचं मला हे की आपण ह्या शंका मला तिथे इथे बसल्यावर यायच्या निवांत. आणि म्हटलं 50 वर्षांनी हा बदलतात म्हणजे समजा मी 20 वर्षांची आहे, माझ्या 20व्या वर्षी हा खांब बदलला गेला तर माझ्या असं किती लक्षात राहील प्रत्येक गोष्ट की कुठला विधी करायचा, त्याला किती दिवस कसं करायचं, तो केवढा मोठी प्रोसेस आहे कारण ती. आणि ती सगळी पार पाडायची. मग ते तरंग नाचवतात, तरंग काठी असते की त्याला साड्या नेसवलेल्या असतात आणि मग अंगात येतं. मग लोक आपापल्या प्रॉब्लेम्स भांडणं वगैरे त्यावेळी सगळी त्या तरंगांपुढे बोलतात, सॉल्व्ह करतात गावाचे प्रश्न, फॅमिलीतले प्रश्न मग विचारून तो अंगात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो. आणि हा जवळजवळ 3-4 दिवसाचा विधी असतो सगळा. त्याच्यामध्ये बारीक 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 खूप गोष्टी असतात. या कशा लक्षात राहतील जर तिथे मग तिथे लिखित काही पोथी आहे का बाबा त्याच्या संदर्भात किंवा काय? तर नाही. परत मौखिक परंपरा. आणि खरंच म्हणजे आपल्याकडे जे आपण म्हणतो ना वेद मुखोद्गत होते, कसं शक्य एवढं वेद वगैरे कसे राहतील एवढे लक्षात वगैरे, तर राहतात. म्हणजे तेवढ्या जेन्युइनली जर तुम्ही प्रयत्न केलात आणि तुमच्याजवळ दुसरं काही माध्यमच नसेल बरोबर तर तुम्हाला पर्यायच नसतो लक्षात ठेवण्यामध्ये. आणि 50 वर्षांनी म्हणजे मी माझ्या 20व्या वर्षी समजा हा सगळा विधी मी बघितला, त्याच्यानंतर 50 म्हणजे मी 70ची असणार. म्हणजे मी एक तर मला ते सगळं तेव्हा एकदाच बघितलेलं आठवायला पाहिजे आणि मी ते पुढच्या पिढीकडे व्यवस्थित द्यायला पाहिजे, कारण दरवर्षी तर हे काही करत नाही. आणि त्याच्यावरती चौफुला आहे, असा मोठा चौफुला लाकडाचा बसवलेला असतो आणि तो फिरतो स्वतःभोवती पंख्यासारखा. आणि त्या गावातले जे मानकरी असतात किंवा ज्यांच्या अंगात येतं ते आणि त्या गावातले मानकरी असे त्या होळी पौर्णिमेच्या आधी हिचा उत्सव असतो. आणि त्यावेळेला एक विशिष्ट अशी त्या हुडादेवीपासून काही अंतरावर एक अशी रेष मारलेली असते पिठानी किंवा तांदूळाच्या पिठानी किंवा सिमेंटनी कशाने तरी. त्याच्या पलीकडे सगळे गावकरी उभे राहतात आणि हे मानकरी आहेत हे या खांबावर चढायला सुरुवात करतात कुठल्याही दोराशिवाय वगैरे वगैरे. बर. आणि गावातले लोक असे मोठे मोठे दगडधोंडे त्यांच्या दिशेने भिरकावत असतात. बापरे. पण त्यांना लागत नाही त्यातला एकही अशी गाढ श्रद्धा आहे. आणि ते त्यातले 4 जण वरपर्यंत चढतात, ते चौफुल्यावर बसतात, फिरतात वगैरे आणि पुन्हा खाली उतरतात. मग त्यावेळेला खेळ केले जातात, वाघाचं रूप घेऊन लोकांमध्ये घाबरवायला, त्यांची मजा करायला ते येतात, दशावतार येतात. नंतर आणखीन घोडा बिडा नाचवले जातात, म्हणजे खोटे लाकडी माणूसच घेऊन ते लोकांमध्ये. आता आपल्याला खूप एंटरटेनमेंटचे खूप सारे साधनं उपलब्ध आहेत, पण त्या काळी लोकांना एंटरटेनमेंटची हीच साधनं होती. आणि त्या निमित्ताने अख्खं गाव एकत्र यायचं, आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, एकमेकांमधली भांडणं बंद करायचं, पुन्हा सौख्य सगळं गावामध्ये पसरावं हे ते.
तर एक गोष्ट मला त्या सीडी मध्ये बघताना अशी लक्षात आली की हा जो खांब आहे तो जिथे जमिनीत रोवलेला असतो तो जेव्हा काढतात तेव्हा तिथे सोन्याचं एक हे दिसलं मला, नाणं म्हणा किंवा असं मोठ्या आकाराचं गोल आकाराचं. तर मग मी नंतर म्हणजे मला तिथल्या लोकांनी सांगताना ही माहिती सांगितली की तिथे खाली पतुआ आहे. बर, तर पतुआ म्हणजे काय हे काही कोणाला सांगता आलं ते म्हणे माहिती नाही. पतुआ, त्याला पतुआ म्हणतात. ते त्याच्यावरती तो खांब उभा केला जातो. आता तो सीडी मध्ये मी बघितला, झूम करून शक्यतो काय प्रकार आहे. तर मला असं माझ्या ढोबळ याच्याने की त्याच्यावर महिषासूर मर्दिनी कोरलेली आहे आणि ती बरंच प्राचीन असावं. ते किती आहे काय आणि ते कसं काढणार किंवा त्याचा अभ्यास अशक्य आहे करणं. तर आपल्याकडे पिलर वर्शिप खूप आदिम काळापासून केली जाते. त्याचे आपल्याकडे आपल्या लिटरेचरमध्ये आपल्याला खूप सारे मिळतात त्याचे रेफरन्सेस. तर तीच प्रथा आजतागायत इथे बहुतेक कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आणि परदेशामध्ये सेम अशा पद्धतीच्या खांबांवर चढून ते फक्त त्याला असे ते आपल्या टोरा किंवा ह्याच्यात ते असतात ना घोडे बिडे, त्याला अशा साखळ्या लावून किंवा दोऱ्या लावून ते फिरतात, तसे तिथे फिरतात. पण असंच खांब त्याला ते चौफुला आणि ती लोक फिरतात. अशा युरोपमध्ये आहेत प्रथा. की कोकणामध्ये हे जे संस्कृती किंवा जाती धर्माचा अमलगमेशांचा संगम इतका सुंदर बघायला मिळतो. तिथे अजिबात असं काहीही चढ उतार बघायला मिळत नाही. तिथे काटखेळ नावाचा एक प्रकार असतो रत्नागिरीमध्ये. तिथे तो जो पुरुषांनी साड्या नेसायच्या आणि दांडिया टाईप तो खेळ असतो. बर, तर त्याचे मानकरी किंवा त्या देवाची जेव्हा पालखी निघते त्यावेळेला ती पहिली मशिदीत जाते. मान तिथे आहे तिचा पहिला आणि मग वाजत गाजत खेम नावाचा देव आहे त्याची ती वाजत गाजत पुन्हा त्याच्या देवळामध्ये आणली जाते. पण हे इतकं सुंदर सामावून घेतलेलं दिसतं सगळं. म्हणजे फालतू गोष्टीचा सोडाच, पण जात धर्म आणि ह्या सुद्धा गोष्टींच्या सगळं पलीकडे असतं जिथे निखळ श्रद्धा असते आणि एकमेकांमध्ये असलेला बंधुभाव. हे खूप कोकणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या म्हणजे ह्या परंपरांमुळे ते टिकू नये किंवा ते करायचं म्हणून ह्या परंपरा टिकू नये. काहीही जरी असलं तरी अतिशय चांगली गोष्ट आहे. हे पण छान बघायला मिळतं तिथे. तसं गजलक्ष्मी जे मी म्हटलं ते खूप साऱ्या ठिकाणी ह्या आता ही नवीन आहे पण ही जुनी आहे. तर ते धाटणीवरनं वगैरे पण आपल्याला कळतं की साधारण हत्तीचा फॉर्म आणि ती गजलक्ष्मी संकल्पना काय आहे माहितीये ना की हत्ती हे ढगाचं सिम्बॉलिझम आहे आणि लक्ष्मी ही पृथ्वीचं आणि ते तिच्यावर पाणी ओततात म्हणजे पाऊस आणि फलित पुन्हा फलन. हा जिथे तिथे आपल्याला जो दिसतो तो पुनर्जीवन, पुनरुत्पादन, फलन. मग ती भूमी असू देत, ती स्त्री असू देत, जनावरांमध्ये असू देत. कोकणामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असं बघायला मिळतं की तिथे देवी देवतांबरोबर इव्हिल स्पिरिट किंवा डेमिगॉड्स म्हणजे ज्या ना देवता आहेत ना भूत आहेत, म्हणजे ज्याला आपण गंधर्व, अप्सरा किंवा हे यक्ष यक्षिणी वगैरे म्हणतो, ह्या मधल्या पट्ट्यातले हे लोक, यांची पूजा केली जाते. नंतर भूताखेतांची तर प्रचंड पूजा केली जाते म्हणजे भीतीपोटी. त्यातला वेताळ हा एक झाला. पण असे तिथे आसरा म्हणा किंवा यक्षिणी, डाकिणी अशा ह्यांची पण भीतीपोटी की नकोच ते आपल्याला, त्यांनी त्रासच द्यायला नको म्हणून त्यांची पूजा केली जाते. तसंच ॲनिमल वर्शिप पण दिसते खूप सारी. गाई गुरं तर समृद्धीचं आणि याचं देवतकच, पण नाग किंवा काही ठिकाणी आता घोडा सुद्धा दिसतो की जो एक ट्रान्सपोर्टचा हे मानला जातो ना एकीकडून दुसरीकडे. नंतर ट्री वर्शिप पण खूप दिसते आजही. आपण की इथे वडाची पूजा, पण इथे ते काही थोडे आहेत. तिथे गवळदेव नावाने पूजला जातो. ते वडाचं प्रचंड मोठं किंवा पिंपळाचं झाड असतं आणि तिथे तो एक परंपरेने आलेला विधी साजरा केला जातो की कणकेचा तो गवळदेव म्हणजे गवळी
किंवा गाई गुरं दूध दुभतं हे खूप होतं पूर्वी आणि तीच संपत्ती होती. मग गाई गुरांना धोका हा वाघांपासून. मग त्याला वाघजाई वगैरे देवी तिथे खूप दिसतात, पूजल्या जातात. मग गवळदेव, मग गवळदेव म्हणजे काय तर तो गवळ्यांचा देव किंवा ते गाई गुरं असणाऱ्यांचा देव. मग ते झाडाला मानतात, निसर्ग देवता आहे. मग ते वाघाची प्रतिमा करतात कणकेची आणि मग एक जण त्यातला ती घेतो आणि पळायला लागतो. मग लिटरली वाघाला जसं हुसकावून लावतात गावाबाहेर आपल्या गाई गुरांना, आपल्या माणसांचं संरक्षण करण्यासाठी, किंवा कधी कधी त्याला मारून टाकलं जातं, पण शक्यतो त्याला हुसकावून जंगलात पळवलं जातं. तसं त्याच्या मागे शेणाचे गोळे घेऊन, दगड घेऊन, काठ्या घेऊन ती लोक लागतात, प्रतिकात्मक वागतो आणि तो ती प्रतिमा घेऊन पळतो आणि तो गावाच्या पार वेशीबाहेर त्याला घालतात आणि तिथे तो कणकेचे त्या वाघाचे 2-3 तुकडे तोडतो, खातो की ती संकट गेलं, संपलं, त्याच्यावर आपण मात मिळवली. आणि मग पुन्हा गावात येतो, मग आंघोळ वगैरे करतात, मग गाव जेवण असतं आणि तो गवळदेव आणि मग त्याला पूजलं जातं. अशी खूप मोठी मोठी जी, म्हणजे थोडक्यात ना ते वृक्ष संवर्धन आहे की ते तोडायचे नाहीत, ते जतन करायचे, ते वाढवायचे. कारण प्रचंड मोठा वृक्ष व्हायला काही शेकडो वर्ष जावी लागतात. तर तोडणं 10 मिनिटाचं काम आहे. बरोबर. पण तसं नाही होता कामा, म्हणून तिथे देवराया बघायला मिळतात खूप मोठ्या प्रमाणावर, जी अतिशय उत्तम कन्सेप्ट आहे. हा आणखीन एक मजेशीर प्रकार म्हणजे तिथे ह्याला सांतेरी असं म्हणतात. अनेक गावांमध्ये कोकणात बघायला मिळते, पण कधी कधी ती मूर्तीच्या रूपात दिसते, महिषासूर मर्दिनी असते, पण तिला सांतेरी म्हणून पूजलं जातं. इथे ही वारुळ रूपात आहे. अक्षरशः 20-20 फुटी, 15-15 फुटी, ज्यांची भीती वाटावी अशी वारुळं तिथे देवळात बघायला मिळतात. कित्येकदा फक्त त्याचं देऊळ असतं, कित्येकदा मूळ मूर्तीच्या मागे वगैरे पण असं प्रचंड मोठं वारुळ तयार झालेलं असतं, ते जिवंत असतं, ते दरवर्षी वाढत असतं. हो. आणि हे म्हणजे मी ही माझ्या मुलीला उभं केलंय की त्याचा साईज साधारण लक्षात यावा म्हणून. तर ते तिच्या दुपटीच्या वर वगैरे आहे. ती एक समजा 4 फूट असली तर ते 10 फूट वगैरे तर आरामात आहे, आणि ते वाढतं, त्याचं छप्पर वाढवावं लागतं. तर ही सांतेरी ही देवी आहे आणि रवळनाथ असतो. रवण म्हणजे मातीचा कण. आणि ऍक्च्युली इथे सुद्धा पुन्हा फर्टिलिटी आणि मेल फिमेल, पुरुष आणि प्रकृती ज्याला आपण म्हणतो, त्याचं सिम्बॉलिझम इथे दिसतं. वारुळामधून नाग आत बाहेर जातो आणि ती फर्टिलिटीची हे समजली जाते देवता. हे राचिंढऱ्यांनी त्यांच्या लज्जागौरीमध्ये अतिशय सुंदर प्रकाराने उलगडून सांगितलेलं आहे. तर इथे हा रवळनाथाची ही छोटीशी मूर्ती मला आढळली. आणि ही रवळनाथाची आहे ह्याचं काय प्रमाण आहे तर त्याचं वाहन कासव असतं. म्हणजे इथे छोटंसं कोरलेलं आहे, म्हणजे हा रवळनाथ आहे आणि हे सांतेरी. आणि हे मला खूप ठिकाणी ही अशी मिळाली. हाला तेलोबा म्हणून, म्हणजे विविध गावांमध्ये त्याच ज्याला आपण म्हणलो इमेज, आउटर फॉर्म, त्याला वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या विधींनी पूजलं जातं. आता हा तेलोबा हे एक मोठं वारुळ आहे, प्रचंड अक्षरशः एवढं मोठं 15-20 फुटी त्याचा आकार आहे आणि ते वाढतं. ह्याला तेलोबा म्हणतात. त्याला तेल वाहतात, हळद, कुंकू, बांगड्या सगळं वाहतात. आणि अक्षरशः मगाशी म्हटलं तसं की अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी याला कौल लावतात, गाणं गातात. आपल्या म्हणजे आपण कसं आईकडे जाऊन तक्रारी करू ना आपली तितक्या सहजतेने ते जाऊन तिथे हे करतात, माझ्या घरातले उंदीर जाऊ देत, मी तुला तेल वाहीन. तो तेलोबा, तेल वाहतात म्हणून त्याला तेलोबा. त्याचं मूळ नाव काय असेल काय नाही हे कोणालाही काही माहिती नसतं, माहिती नाही. आमचे पूर्वज असं याला तेलोबा म्हणतात, आम्ही याला तेलोबा म्हणून पुसतो, विषय संपला. मी म्हटलं तसं की आदिम गोष्टींचा आजही जो धागादोरा छोटासा कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो तो यक्षिणी मंदिर म्हणून माणगावला आहे. तर एकमेव मंदिर आहे, म्हणजे आपल्याकडे यक्षिणी मंदिरच खूप कमी आहेत. ऑल ओव्हर इंडियामध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे आणि एक ओरिसामध्ये आहे आणि कोकणात मला मिळालं यक्षिणी मंदिर. तर ह्याचा सुद्धा आपला जो नरसोबाची वाडी आहे तिथे बाकीच्या 63 योगिनी आहेत, त्यातली एक इथे आलेली आहे.
आणि ते म्हणजे मजेशीर कथा आहेत आणि कुठून कुठे देवदेवतांचा प्रवास होईल किंवा जाईल हे फार गमतीशीर गोष्टी आहे. तर तिथे ती असा एक दगडी ब्लॉक आहे आणि त्याच्यावरती त्या कोरलेल्या आहेत. एक चौकट रिकामी आहे. ती क्षणी तिथनं निघाली आणि ती इथे माणगावला येऊन बसलेली आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये काही दंतकथा किंवा त्या देवतांबद्दलच्या असं काही कथा ऐकायला एक म्हणजे कॉमन कथा तर ह्या देवतांबाबत एक सगळीकडे बघायला मिळते. ती म्हणजे ती मिळाली कशी. ती स्वयंभू आहे एकतर. तिथे जरी मानव निर्मित मूर्ती ती दिसलेली असली तरी ती स्वयंभू असते. आणि मग गावातला गुराखी तिथे आपली गुरं घेऊन जायचा चरायला आणि मग त्याची एक गाय काही यायची नाही लवकर. मग ती काय करते आणि पान्हा तिचा काटलेला असतो, तिचं दूध जातं कुठे, म्हणून मग तो तिच्या पाठीमागे एकदा बघायला जातो आणि मग रोज ती ठराविक ठिकाणी आपला पान्हा सोडते. म्हणून मग त्यांनी तिथे खणून बघितलं तर त्याला ते तिथे देवता मिळाली. ही कथा अगदी कॉमन आहे सगळीकडे. नंतर एक कोळ्यांना जाळ्यामध्ये बऱ्याचदा देवदेवता आढळ. मासे पकडायला म्हणून जे गळ टाकले जातात त्यात ती येते आणि मग तो किंवा खंटानं रक्त यायला लागतं. मग तिथे बापरे, मग ते देव सापडला. तर कथा प्रचंड आहे. मी तुला जे म्हणलं की रिन्युएशन किंवा जे झपाट्याने बदल बघायला मिळतोय त्याच्यामध्ये हे एक कालभैरवाचं मंदिर जे जुनं असं आहे, अतिशय सुंदर साध्या पद्धतीचं कौलारू जे इथे दिसतंय थोडंसं. आणि आता त्याचंच इथे सिमेंटमध्ये म्हणजे ह्याच्यात सुद्धा आता हा जर तू पुढचा भाग बघितला असता तो स्तूप चैत्य वगैरेच्या स्टाईलचा थोडासा दिसतो आणि मागे ते आहे ते नागर पद्धतीचं कळसवालं मंदिर आहे. मग पुन्हा असं जे त्याचं जे ओरिजिन आहे कोकणातल्या देवळांचं ते पूर्णपणे गायब झाले. झोपाळे पण असतात, नुसते झोपाळे ही पण देवता असते. हो, आता हा काजरे बुवा म्हणून एक नावाचं देव आम्हाला मिळाला ज्याचे फक्त 4 खांब आणि वरती कौलारू छप्पर त्याला. आणि तो देव मग तो पाळण्यालाच ते देव मानतात आणि मग त्याला नवसही बोलतात. त्याला पाळणे वाहिलेले आहेत संततीसाठी. इतर बांगड्या भाताचं वासणं किंवा ते जे प्रतीक आहेत खण, नारळ, ओटी वगैरे असे प्रकार असतात. अक्षरशः ढिगाने पाळणे, झाडाला सुद्धा ठोकलेले पाळणे वगैरे त्या काजरोबाला. आणि तिथली वैशिष्ट्यच हे आहे तिथल्या मंदिरांचं की अतिशय साधी बांधणी आणि अतिशय सुबक पण म्हणजे ज्याला आपण काय म्हणू ना आपले पण जाणवतं त्याच्यात की आतमध्ये गेला तुम्ही ते काळ्या दगडाचा किंवा जांभळ्या दगडाचा गार स्पर्श आणि अतिशय नीरव शांतता आणि शांत एखादा दिवा लावलेला असेल किंवा नसेल आणि 4 फुलं संपलं एवढंच त्याचं स्वरूप असतं. म्हणजे इतकं मंगल आणि इतकं छान असतं. खूप छान, अतिशय इंटरेस्टिंग माहिती मिळाली. आणि अर्थात तुमचा एवढ्या वर्षांचा अभ्यास आहे त्या अभ्यासामधून जे फिल्टर करून आलेलं आहे ते सगळं छान छान या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे. खूप मनापासून आभार. थँक्यू. वेगवेगळ्या ठिकाणच्या अतिशय प्राचीन पुरातन परंपरा असलेल्या अशा लोकदेवता, त्यांच्याशी संलग्न अशा परंपरा, काही कथा असतील, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ह्या एपिसोडमध्ये ऐकायला मिळालेल्या आहेत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून पाठवा. आणि पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.